आपण जे कॉर्नचे भजी करणार आहोत त्यासाठी आपल्याला पहिले कॉर्न बॉईल करून घ्यायचे। त्यासाठी मी इथे आता कॉर्न बॉईल करून घेणार आहे। आता आपलं बाकीचं सगळं जेवण तसं झालेलंच आहे, आपल्याला फक्त मस्त गरमागरम अशी भजी करायची आणि गोडाचा पदार्थ असा बनवायचा आहे। त्यानंतर मग आपण नैवेद्य पण दाखवणार आहोत। तर मग त्याच्यासाठी भजी करण्यासाठी मी इथे कॉर्न घेतलेले आहेत। कॉर्न हे आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये जास्त असतात, त्यामुळे ते सीझनल काही असेल गोष्टी त्या स्टोअर करून ठेवायच्या, कारण थ्रूआउट द सीझन बऱ्याचदा त्या गोष्टी सहज मिळत नाही। त्यामुळे मी इथे कॉर्न स्टोअर करून ठेवले होते। तर त्यातल्या आता आपण कॉर्न घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये कॉर्न घेतले, त्याच्यासोबत आपण थोडी हळद घालणार आहोत आणि थोडं असं मीठ। आता हे बॉईल करून घ्यायचं चांगलं, आपण हे बॉईल करून घेऊया पहिले। मस्त आपले आता हे कॉर्न बॉईल करून झाले। पाणी व्यवस्थित असं चांगलं काढून घ्यायचं, कारण मग ओलसर राहिलं तर मग ते मसाला पण असेल तो कॉर्नला नाही चिटकत जास्त। आता मी हे कॉर्न गरम उकळलेले चांगले काढून घेतलेत, ते आता आपण जरा थंड करूया। थंड झाल्यानंतर मग आपण पुढचे मसाले वगैरे जे पण काही ॲड करायचे ते नंतर आपण ॲड करूया। आता हे आपले कॉर्न थंड झाले, त्याच्यामध्ये आपण तिखट घालूया। हळद आपण टाकणार नाही, कारण आपण मगाशी हळद टाकली बॉईल करताना, त्यामुळे आपण हळद नाही टाकायची। थोडी जिंजर गार्लिक पेस्ट घालूया आणि बाइंडिंगसाठी असं छान तांदळाचं पीठ। आपण बेसनचं पीठ थोडं कमीच वापरणार आहोत, तांदळाचं पीठ जरा वापरायचं चांगलं। आणि थोडंसं बेसनचं पीठ बस। थोडंसं मी ह्याच्यामध्ये मीठ घालते, कारण आपण मगाशी जेव्हा कॉर्न बॉईल केले तेव्हा त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंसंच घालायचं। आता हे छान मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि मिरची घातली बारीक चिरून। आता हे मिक्स करून घेऊया। हे बघा आता थोडंसं असं हे बाइंडिंग तयार होते। पाणी मीठ वगैरे थोडंसं टाकलं, परत मसाले, कॉर्न त्यात ओलाच होता त्यामुळे असे मसाले चिटकायला लागलेत कॉर्नला। आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। हे मिक्स करून घेऊया मस्त असं। तांदळाचं पीठ टाकलं ना की असे भजी कुठलेही असतील, तुम्ही कांद्याचे भजी जरी करत असाल त्याच्यात पण थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं, भजी छान कुरकुरीत होतात। हे बघा आपलं हे आता कॉर्नच्या भजीचं बॅटर तयार झालं। छान मिक्स करून घेऊया। तुम्हाला हवं तर ह्याला मुरत ठेवून छान मग नंतर गरम गरम भजी करू शकता, तुम्हाला हवं असेल तेव्हा। हे बघा हे असे छान छोट्या साईजमध्ये असे भजी नंतर आपण तेल मस्त गरम झाल्यानंतर सोडायचे तेलामध्ये। तेल छान तापू द्यायचं, म्हणजे भजी मस्त असे कुरकुरीत होतात। आता आपण सगळं जरा फ्राय करून घेऊया। हे बघा छान आपले कुरकुरीत असे भजी तयार आहेत। हे बघा मस्त असा आवाज येतो, कुरकुरीत झाले। तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ थोडं कमीच घालायचं, नाहीतर मग बेसनची फक्त अशी चव लागते।
आता आपण गोडासाठी नैवेद्यासाठी काहीतरी गोड पदार्थ बनवणार, त्याच्यामध्ये आपण शेवची खीर बनवणार. त्यामुळे मी सगळं सामान असं साईडला घेतले काढून. शेव अशी थोडीशी बारीक करून अशी घेतले, कारण ते एकदम ते खूप लांब लांब तारा असतात त्याच्यात, त्यामुळे थोडी अशी बारीक करून घेतली. आता ही आपण तुपामध्ये फ्राय करणार आहोत. तर मग मी इथे भांडं गरम करत ठेवले. आता इथे तूप गरम होते, त्याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स घालते. तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स आवडतील ते घाला, मनुका, काजू, बदाम वगैरे. आता हे थोडेसे मी परतून घेते तुपावर. थोडेसे ब्राऊन झाल्यानंतर आपण मग ती शेव टाकणार आहोत त्याच्यात. आता हे थोडेसे ब्राउनिश झालेत. मी आता ह्याच्यामध्ये शेव घालते. शेव आधीच बारीक करून घ्यायची, कारण ना त्याच्या तारा खूप मोठ्या असतात, नुसतं तोडायला लागतात नंतर ते. तुपावर थोडंसं परतून घेऊया. हे बघा, हे असे छान तेलावर, तुपावर, तुम्हाला जसं पॉसिबल असेल काही त्याच्यावर परतून घ्या. मस्त असा सुगंध येतोय. गणपती येतात, गणपतीची आठवण झाली असं मस्त. आता ह्याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालूया. ही साखर थोडीशी कमीच घालते, कारण मी मिल्कमेड आपलं जे आहे ते यूज करणार आहे. थोडंसं मिल्कमेड, छान क्रीमी टेक्स्चर येईल ह्याच्यामुळे खिरीला. मिल्कमेड यूज करून मी जे चॉकलेट फज बनवलं होतं त्याची तुम्ही रेसिपी बघितली असेलच. नसेल बघितली तर मग व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा चॅनलवरती आहे आपल्या, तुम्ही जाऊन नक्की बघा. मिल्कमेडमुळे छान असे क्रीमी टेक्स्चर येईल. छान असे कुरकुरीत कॉर्न भजी आणि ही आपली शेवयांची रेसिपी कशी वाटली ती तुम्ही बघा, ट्राय करा, नक्की ट्राय करा. आता आपलं ताट भरून झालं, आपण देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया. श्रावण शनिवार होता, पहिलाच शनिवार होता. असे शनिवारी तुम्हाला छान छान गोडाचे काही पदार्थ किंवा भजीचे वेगळे प्रकार वगैरे बघायला मिळतील आपल्या चॅनलवर. आता आपण हे नैवेद्य दाखवून घेऊ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? कॉर्न भजी, छान कुरकुरीत असे कॉर्न भजी. पावसाळ्याचे दिवस आहेत, कॉर्न जनरली सहज पावसाळ्यामध्ये मिळतो, त्यामुळे हे कॉर्नचे भजी जे केले होते नक्की ट्राय करा. छान पाऊस असेल तेव्हा तर छान गरमागरम असे भजी खायला सुद्धा मजा येईल. तर मग कॉर्नचे भजी किंवा जे आपण शेवयांची खीर केली होती मिल्कमेड यूज करून छान क्रीमी अशी खीर केली होती, ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. शनिवार श्रावण महिन्यातला पहिला शनिवार होता, श्रावणी शनिवार पहिला असा होता. त्यासाठी मी छान असा नैवेद्य केला होता. आमच्या कोकणामध्ये नरसिंहाच्या फोटोला 7 प्रकारच्या 7 फुलांची पानं घेतली जातात. एखादं पान अवेलेबल नसेल किंवा काउंट कमी होत असेल तर मग त्या जागी फूल एखादं लावलं जातं आणि अशा पद्धतीने पानांची माळ अशी गुंफली जाते आणि ती नरसिंहाच्या फोटोला घातली जाते. तर अशा पद्धतीने आमच्या कोकणामधली ही पद्धत आहे. तुमच्याकडे आहे का तशी पद्धत नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. असे श्रावण शनिवारमध्ये छान गोडाचे पदार्थ किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे भजी किंवा काही असे वेगळे आयटम बनवेनच मी नैवेद्यासाठी वगैरे, ते सगळे तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपली यूट्यूब फॅमिली आपल्याला खूप मोठी करायची, त्यासाठी तुमचा नक्की सपोर्ट हवा आहे मला. त्यामुळे पटापट सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटू नवीन दिवशी नवीन व्लॉग सहित. तोपर्यंत बाय बाय.